वाल्मिक कराड यांच्यावरती मोक्का दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड यांचे समर्थक आक्रमक झालेले आहेत। आक्रमक झालेल्या समर्थकांनी परळी शहर बंद केलेलं आहे। आपण बघू शकता की परळी शहरातली ही प्रमुख बाजारपेठ आहे, ज्या रस्त्याने वैजनाथ मंदिराकडे जाता येतं, मात्र त्याच परिसरातली ही बाजारपेठ जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। फक्त मेडिकलची दुकानं सध्या उघडी आहेत आणि इतर जी सगळी आस्थापना, बाजारपेठ, दुकानं, जे व्यवहार होते ते पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहेत। परळी पोलीस स्टेशन समोर जो वाल्मिक कराड समर्थकांचा जमाव होता, तो जमाव या बाजारपेठेमध्ये उतरला आणि त्या जमावाकडून या ठिकाणी ही बाजारपेठ बंद करायला सुरुवात केलेली आहे। सध्या हा जो प्रमुख रस्ता आहे तो पूर्णपणे बंद केलेला आहे। त्याचबरोबर परळी शहरातल्या इतर छोट्या मोठ्या ज्या काही बाजारपेठा आहेत त्या सुद्धा बंद करणं सुरू आहे। वाल्मिक कराडवरती मोक्का दाखल होताच परळीतले वाल्मिक कराडांचे समर्थक या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यांनी परळी शहर पूर्णपणे बंद केलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हे समोरची सगळी जर दुकानं आपण बघितली तरी सगळीच्या सगळी दुकानं अगदी चिडीचीप या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहेत। सगळे व्यवहार जे आहेत ते ठप्प झालेले आहेत। खरं तर वाल्मिक कराडवरचे सगळे गुन्हे मागे घेण्यात यावेत यासाठी सुरुवातीला वाल्मिक कराड यांच्या आई त्यांनी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केलं होतं। त्यानंतर मोठ्या संख्येने लोक जमायला सुरुवात झाली होती। परळी शहरातलं एक ऐतिहासिक जे ठिकाण आहे झाशीची राणी टावर, या टावरवरती सुद्धा वाल्मिक कराडांचे काही समर्थक चढले होते। त्या ठिकाणी सुद्धा बराच काळ आंदोलन जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यानंतर सगळे कार्यकर्ते हे परळी पोलीस स्टेशन समोर जमले होते, ज्या ठिकाणी वाल्मिक कराड यांच्या आई ठिय्या आंदोलन करत होत्या। त्यांची सुद्धा प्रकृती जी आहे ती चिंताजनक झाल्याचं लक्षात आलं होतं। त्यानंतर पुन्हा एकदा बातमी आली की वाल्मिक कराड यांच्यावरती मोक्का लावण्यात आलेला आहे। ही बातमी समोर आल्यानंतर परळी बाजारपेठ जी आहे ते बंद करण्यात आलेली आहे। आपण हे परळीचे सगळे जे दुकानं आहेत या साईडचे त्या सुद्धा आपण बघू शकता की ती सुद्धा दुकानं पूर्णपणे या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहेत। कुठलंही दुकान सध्या या ठिकाणी सुरू नाही। अर्थात परळीचे सगळे जे व्यवहार आहेत ते पूर्णपणे ठप्प झालेले आहेत। परळीला खरं तर ज्योतिर्लिंग असलेल्या वैजनाथाच्या दर्शनासाठी सुद्धा मोठ्या संख्येने लोक येतात, त्यांना सुद्धा या परळी बंदचा फटका बसू शकतो। या ठिकाणी हे एक व्यापारी संकुल आहे, या व्यापारी संकुलातले सुद्धा सगळी दुकानं या ठिकाणी बंद करण्यात आलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नागरिक जे आहेत ते अजूनही रस्त्यावरती मोठ्या संख्येनं या ठिकाणी उभे आहेत। आज सकाळपासूनच वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ वेगवेगळी छोटी छोटी आंदोलनं होत होती, मात्र मोक्का लागल्यानंतर या सगळ्या समर्थकांनी या ठिकाणची दुकानं जी आहे ते बंद करायला सुरुवात केलेली आहेत। आपापली दुकानं बंद करून हे लोक रस्त्यावरती येऊन थांबले असल्याचं पाहायला मिळतंय। परळी शहरात सगळीकडे रस्त्यांवरती सध्या गर्दी झाल्याचं चित्र आहे। फक्त मेडिकलची दुकानं उघडी असल्याचं दिसतंय। इतर सर्व जी दुकानं आहेत ते सगळी दुकानं वाल्मिक कराड समर्थकांनी बंद केलेली आहेत आणि त्याचबरोबर हा जो असा बंद आहे तो बंद सुद्धा पाळण्यात येतोय। व्यापाऱ्यांनी सुद्धा आवाहन केल्याबरोबर हे सगळी दुकानं जी आहेत ती बंद केली असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि अजूनही पोलीस स्टेशन समोर वाल्मिक कराड समर्थक आणि वाल्मिक कराडांचे नातेवाईक यांचा ठिय्या आंदोलन जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळते। पोलिसांकडून सातत्याने समजूत काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे, मात्र जोपर्यंत गुन्ह्यातून सुटका होणार नाही तोपर्यंत उठणार नाही अशा स्वरूपाचा पवित्रा या ठिकाणी आंदोलकांनी घेतला असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे। काल धनंजय देशमुख यांनी मस्साजोगमध्ये आंदोलन केलं होतं आणि आज परळीमध्ये वाल्मिक कराड यांच्या समर्थकांकडून हे आंदोलन सुरू आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।